नाउ आय नीड अटेन्शन ऑफ एव्हरीवन टुवर्ड्स मी. जो मी पहिला न्यूमरिकल कंटिन्यू करत आहे तो सुपरपोजिशन थेरमला रिप्रेझेंट करतो. थेरम समजला नसेल तर परत एकदा सांगतो. दिलेल्या डायग्राम मध्ये सगळ्यात पहिलं नंबर ऑफ सोर्सेस किती आहेत बघा. किती आहेत? 20 व्होल्टचा आणि 10 व्होल्टचा. स्टेप नंबर 1, या सोर्सला घ्यायचं, याला काढून टाकायचं आणि मधला करंट डिटरमाइन करायचा. कसा काढायचा करंट मी सांगतो, टेन्शन घ्यायची गरज नाही. स्टेप नंबर 2, याला घ्यायचं आणि याला काढून टाकायचं आणि मधला करंट डिटरमाइन करायचा. गुट्टेसला किती करंट भेटले? शेवटी त्या दोन करंटचे एक ऍडिशन घ्या किंवा सबस्ट्रॅक्शन, डिपेंड करते की तो करंट त्या लोड मधून कसा चालला. विदाउट वेस्टिंग एनी टाइम मी न्यूमरिकल सॉल्व्ह करायला स्टार्ट करतो. बाळांनो, दिलेल्या न्यूमरिकल मध्ये नंबर ऑफ सोर्सेस किती आहेत हे लिहायचं गरज नाही, पण मी एक पहिला न्यूमरिकल आहे म्हणून लिहित आहे. नंबर ऑफ स्टेप पण किती असतील? 2 + 1. शेवटची जी एक स्टेप असते त्याच्यात आपण करंटची एक तर बेरीज घेता किंवा वजाबाकी. ही लिहायची गरज नाही, पण मी सांगत आता तुमची खरी स्टेप सांगतो मी. स्टेप आणि अशा स्टेप लिहायच्या बरं पेपरमध्ये. डायरेक्ट धड सॉल्व्ह नाही करायचं. सांगा कोणाला घेऊ? पहिलं घेऊ म्हणजे कोणाला ऑपरेटिव्ह करायचं? लेफ्ट टू राईट जायचं. सो 20 व्होल्ट सोर्स शुड बी ऑपरेटिव्ह and the remaining 10 volt source should be inoperative. Inoperative म्हणजे काय करायचं रे बाळांनो? याला करायचं एससी. व्हॉट बाय एससी? चला मग डायग्राम तुमची चेंज होते. मी आताच सांगतोय विदाउट डायग्राम मार्क मिळत नाहीत. तुम्ही म्हणाल मी एकच डायग्राम ड्रॉ करतो ना अख्खं सॉल्व्ह करतो. हा, हे वेगळी गोष्ट आहे की तुम्ही अॅक्युरेट बी सॉल्व्ह केलं तरी मी मार्क देणार नाही ना, व्यक्ती पुढचा मार्क देईल. हा सोर्स उडाला म्हणजे काय झालं? शॉर्ट झाला. ओके, आता याच्यातला जो करंट असेल बाळांनो, हा करंट असेल आय की IL1. माझा प्रश्न तुमच्या सर्वांना, IL1 कसा मिळेल? टेक युअर टाइम. तुम्हाला जे खरं डोकं लावायचंय ना ते इथं लागणार आहे तुमचं. या स्टेपला जे क्रॉस करू शकलं त्याला न्यूमरिकल जमलं. स्टेप तर कोणी पाठ करते, इट्स नॉट अ बिग डील. यस, मी तुम्हाला आयडिया देतो. याला सीडीआर वापरायचं. काय वापरायचा? पण सीडीआर वापरायला एक प्रॉब्लेम आहे पोरांनो. सीडीआर वापरण्यासाठी करंट माहित पाहिजे का? टोटल करंट. नीट ऐकायचं बरं. टोटल करंट माहिती आहे का? टोटल करंट कधी मिळेल? जेव्हा मिळेल व्ही का व्हीटी? व्हीटी माहित आहे ना? मिळेल आर की आरटी? बानो पहिला आरटी काढा. व्हीटी माहित आहे, व्हीटी ला आरटी ने डिवाइड करा, आयटी मिळेल. आयटी चे किती तुकडे झाले तेव्हाच तर काय लागेल? सीडीआर. समजलं नसेल तर परत एकदा सांगतो बानो, तुम्हाला IL1 काढायचा असेल तर पहिलं काय मिळेल तुम्हाला? आरटी. आरटी नंतर काय मिळेल? आयटी नंतर काय मिळेल? सीडीआर. ही अशी स्टेप्स आहे त्याच्या. समजलं ना? विदाउट टोटल करंट सीडीआर लावता येत आणि टोटल करंट आरटी शिवाय मिळत. या स्टेप्स पेपर मध्ये लिहायचं नाही, ते मी तुम्हाला सांगत आहे फक्त. चालेल ना? मग तुम्ही म्हणले गुट्टे सर आरटी कसा काढायचा? एकदम सोपा आहे. डायग्रामला कमी करत चला. डायग्रामला कमी करत जाणे या प्रोसेसला नेटवर्क रिडक्शन मेथड असं म्हणतात. सरळ सरळ बघा. दिस टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरल. असं नाही की रेजिस्टन्स समोरच पाहिजे. तुकडे पडले ना? तुकडे म्हणजे सिरीज की पॅरल. So 4 and 6 ohm are in कॅल्सी तयार ठेवा. न्यूमरेटर मध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर मध्ये दोघांची ऍडिशन. साइन चौक 24 डिवाइड बाय 10. आन्सर इज 2 का 2.4. कॅल्सी मध्ये लक्ष देता बोर्डवर बी द्या. डायग्राम वाढली का कमी झाली? कमी झाली. इकडची बॅटरी जशाला तसा. या 2 ला गुट्टेसनी हात लावला का? नाही. हा 20 जशाला तसा. पहिले किती होते बाळांनो? दोघांचा किती झाला? विषय संपला. याची व्हॅल्यू 2 का 2.4. अजून डायग्रामला कमी करा. दिस टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन. व्हेरी गुड. चला एवढं तर कळालं. सिरीज पॅरल जर तुम्हाला अजून जमत नसेल तर तुम्हाला चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम येईल. आता सांगतो, प्रॅक्टिस करा. तर सांगा आरटी किती भेटला तुम्हाला इथं? 2 and 2.4 ओम आर इन सिरीज. जरी सिरीज मध्ये असेल तर आरटी किती भेटला? दोघांची डायरेक्ट ऍडिशन. सो आरटी भेटला तुम्हाला 4 की 4.4. ही मेन व्हॅल्यू नाही, याला चौकोन नाही करायचं. गुट्टेसनी मदत मागितली कोणत्या लॉला? V इज इक्वल्स टू I की IR. V का VT? I की IT? R की RT? सरांना पाहिजे IT म्हणजे टोटल करंट, VT अपॉन RT. व्होल्टेज किती? 20 आहे ना? RT किती आला? 4 पॉइंट. आन्सर 4 पॉइंट. हे तुमचं फायनल आन्सर नाहीये, चौकोन नाही करायचा. आता भेटला गुट्टे सरांना कोणता करंट? म्हणजे सर तयार आहेत काय लावायला? सीडीआर कुठे लावायचा? मेन डायग्रामला लावायचा. सो मला मेन डायग्राम परत एकदा कॉपी करावं लागेल. 2 मिनिट येईल, जास्त नाही. फर्स्ट वन. त्याच्यामुळे आधीच बोललो होतो डायग्राम ड्रॉ करा म्हणजे स्पीड तुमची एकदम फास्ट पाहिजे, तरच तुम्ही नेटवर्क थेअरम मध्ये टिकू शकाल. याची व्हॅल्यू 2 होती ना? याची 4 होती, याची 6 होती. एम आय राईट? मायनस प्लस किती व्होल्ट होतं?
92 तुम्हाला टोटल करंट भेटला म्हणजे बॅटरीतून निघालेला करंट भेटला. आय के आय टी, आय टी त्यावेळेस किती तुकडे झाले पहिला, आणि तुम्हाला पाहिजे आय के आय एल वन बाय युझिंग गुड करंट डिव्हिजन रूल. सरांना पाहिजे आय के आय एल वन. आता हे विचारू नका की सर सीडीआर आम्हाला माहित नाही. माहिती आहे ना, सीडीआर अप्लाय करत असताना सगळ्यात पहिलं कोणता करंट घेतला जातो, टोटल करंट इनटू, सांगा बरं सीडीआर मध्ये रेजिस्टन्स त्याच ब्रँचचा घ्यायचा का ऑपोजिटचा, गडबड नाही करायची. हा आय एल वन 6 मधून चालला ना, आता सांगा 6च्या अपोजिटला 2 आहे का 4 आहे, 4 घ्यायचं. हा तुम्हाला असं वाटेल की सर 2 पण आहे ना, पण 2 मधला करंट माहिती आहे ना आपल्याला ऑलरेडी. बॅटरीच्या जवळचा रेजिस्टन्स घ्यायचा नाही, बॅटरीच्या अपोजिटचा घ्यायचा. आता समजलं. सो याच्या अपोजिट कोण आहे, 4 डिवाइड बाय या दोघांची ऍडिशन 4 + 6. सो आय एल वन किती आला होता रे आपला, सॉरी आय टी आला होता 4.54 × 4/10 कॅल्सी. याला चौकोन करायचा 1.816. दिस इज युअर द फर्स्ट लोड करंट. आय हॅव टू डू अ सेम प्रोसेस फॉर सेकंड. मग वेळ कशाला वाया घालता, 2च मिनिटात पुढच्या प्रोसेसला चाललो मी, वेळ वाया न घालता. स्टेप नंबर 2. लास्ट टाइम बाळांनो तुम्ही याला काय घेतलं होतं, ऑपरेटिव्ह. याला आता त्याला ऑपरेटिव्ह घ्या, याला इनऑपरेटिव्ह करा. 10 व्होल्ट सोर्स शुड बी ऑपरेटिव्ह आणि 20 व्होल्ट सोर्स शुड बी इनऑपरेटिव्ह. डायग्राम तशीच राहील का चेंज होईल, चेंज करावी लागेल डायग्राम. थोडं डोक्याचा वापर करू आपण, थोडी डायग्राम चेंज करतो. जास्त इकडला काढून टाकावं लागेल ना, हो का नाही. तो इकडचा 2 जशाला तसा 2च होता ना. हा झाला इकडे शॉर्ट सर्किट, कळालं का, हे झालं शॉर्ट सर्किट. इकडची बॅटरी दाखवावी लागेल. इकडच्या बॅटरीचं व्होल्टेज किती होतं, +10 व्होल्ट हो ना. आता यावेळेस तुम्हाला आय एल वन पाहिजे की आय एल टू, आय एल टू तुम्हाला त्याच ब्रांच मधला पाहिजे. कधी कधी मुलं विचारतात आय एल टू बदलेल का, 100% बदलेल, कारण बॅटरी बदलली, रेजिस्टन्स बदललं, सगळंच बदललं. समजलं. हे अनबॅलन्स नेटवर्क आहे, बॅलन्स नेटवर्क नाहीये. बॅलन्स नेटवर्क मधले दोन्ही करंट सेम असतात. ऐकताय का, उदाहरण देऊ. हा पण 20, हा पण 20, 2 2 2. कळालं. इकडचा आणि तिकडचा करंट काय असेल, सेम. पण सेम नसतो सहसा, मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल मध्ये व्हॅल्यू सेम दिलेल्या नसतात. मग माझा प्रश्न सर्वांना, आय एल टू कसा मिळेल बाळांनो. परत एकदा तीच प्रोसेस. अरे जर तुम्ही लेफ्ट टू राईट तेच करू शकतात, राईट टू लेफ्ट तेच करा ना. आय एल टू काढायचं असेल तर पहिलं काय लागेल, आरटी, नंतर काय मिळेल, नंतर काय मिळेल. भरपूर पोरांना वाटतं तिकडचा आरटी आणि इकडचा आरटी सेम असेल, असं किती जणांना वाटतं. नाही, सेम नसतो, कारण तिकडे 6 आणि 4 पॅरलल होते ना, हो का नाही. इकडे उलटा आहे भावनो, इकडे 2 आणि 6 पॅरलल आहे. असं वाटतं मुलांना की आरटी सेम असेल, आरटी सेम नसतो, आरटी बदलतो. सो सांगा बरं याला कसं सॉल्व्ह करायचं. 2 and 6 ओम आर इन पॅरलल, आर के आर पी. न्यूमरेटर मध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर मध्ये दोघांचे ऍडिशन. साइन दोन्ही 12 डिवाइड बाय 8. आन्सर इट इज 1.5 हो ना. याला चौकोन नाही करायचं. डायग्राम वाढणार की कमी होणार. हा 4 ला सरांनी हात लावलेला नाही, इकडच्या बॅटरीला पण हात लावलेला नाही. हा झाला इकडे ऍड, प्लस मायनस हा होता तुमचा 10 व्होल्ट, याची व्हॅल्यू होती 4, याची ऍडिशन किती आली 1.5. सांगा बरे डाव्या साईडचे दोन्ही रेजिस्टन्स एकमेकांना नक्की ना. दिस टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन, सो आय गॉट आर असं लिहितो मी 1.5 अँड द 4 ओम आर इन सिरीज मध्ये असली तर दोघांची डायरेक्ट. सो आरटी किती आलं 1.5 + 4. आन्सर इज 5.5. सरांना आरटी भेटला म्हणजे सरांनी मदत मागितली. कोणत्या लॉला, ओम्स लॉ मध्ये आयटीचा फॉर्म्युला असतो व्हीटी अपॉन व्होल्टेज किती 10 आहे ना, डिवाइड बाय 5.5. आन्सर 1. गुट्टेसने आयटी काढला म्हणजे सर तयार आहेत का लावायला, सीडीआर लावायचा म्हटलं तर डायग्राम मला परत एकदा ड्रॉ करावं लागेल तुम्हाला समजून सांगण्यासाठी. फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन, and this is your battery minus plus 10. This is 2, हा 4 आणि हा 6. आता करंट इकडून निघाला ना, 6 करंट तुम्हाला माहित आहे आय के आय टी. तुम्हाला पाहिजे आय के आय एल टू बाय युझिंग सी डी आर. आय एल टू माहित पाहिजे तर पहिलं काय माहित पाहिजे, आय के आय टी रेजिस्टन्स ऑफ अपोजिट ब्रँच. तुम्हाला याच्यातला करंट पाहिजे ना,
याचा अपोजिट 4 आहे का 2 आहे? 2 आहे. डिवाइड बाय या दोघांची ऍडिशन 2 + 6 कॅल्सी तयार ठेवा. हा किती आला होता? 1.8 1 × 2/8. सांगा दुसरा लोड करंट किती आला? 0.452. इज इट ओके? हो का नाही? झाला बघा तुमचा 90% न्यूमरिकल सॉल्व्ह झाला. उरलं शेवटची स्टेप. कोण सांगेल शेवटची स्टेप काय असेल? स्टेप नंबर 3 टेक. असं लिहायची गरज नाही पण लिहितो मी. टेक अ सम ऑफ IL1 अँड. पण गुट्टे सरला कसं काय कळणार की बेरीज घ्यायची का वजा बाकी? त्याच्यासाठी मला मेन डायग्राम कडे 2 मिनिटासाठी वापस जावं लागेल. ऐकताय का? सर नीट बघा. याचा प्लस वर आहे ना, मग याचा करंट असा जाणार. याचा बी प्लस वर आहे ना, तर याचा करंट असा जाणार. कळालं काही? म्हणजे दोन्ही करंट वेगवेगळ्या दिशेला जातात का सेम दिशेला? जर दोन्ही करंट एकाच दिशेला जात असतील त्याची 6 होती ना व्हॅल्यू. इकडचा करंट इकडून चालला IL1, इकडचा करंट इकडून चालला IL2, तो दोघांची. सो फायनली लोड करंट इज IL इज इक्वल्स टू IL1 प्लस IL2. बांधनो तुमचा IL1 किती आला होता? IL1 तुमचा कुठं आहे? हे आहे ना 1.816 1.816 आणि IL2 किती आलाय? 0.452. Put in the calci and tell me the final answer. 2.268. जर हे आन्सर अप्रॉक्सिमेटली सेम दिसलं तरच पुढचा व्यक्ती 4 मार्क सोडेल, नाही तर 4 मार्क विसरून जायचे. कॅल्क्युलेशन बरोबर आहे का? चुकवलं तर नाही ना? हा झाला तुमचा फर्स्ट न्यूमेरिकल. समजलं? काय झालं की कॅल्क्युलेशन चुकलंय का? हा इट्स ओके, काही इश्यू नाही. ऍक्युरेट आन्सर नाही पाहिजे पुढच्या व्यक्तीला. तुमचा आन्सर किती आलाय? 2.268 ना. 2.26 आलं तरी चालतं, 2.2 आलं तरी चालतं. समटाइम 2.0 आलं तरी पुढचा व्यक्ती मार्क देतो, कारण त्याला पण माहित आहे कोणी 2 डिजिट घेतो कोणी 3. प्रयत्न करायचा. टोटल डिजिट किती पाहिजे? 1 2 3 4. अंडरस्टँड? कसं तुम्ही जास्त बी डिजिट घ्यायला गेले ना, कुठं ना कुठं वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम येईल. सिकेनला वेळ पुरत नाही. मी किती वेळ सांगू शेवटी तुम्हाला कळणारच आहे. अंडरस्टँड? समजला कसा सॉल्व्ह करायचा? मग तुम्ही म्हणले गुट्टे सर तुम्ही लोड करंट CDR ने काढला, दुसरी पद्धत आहे का? हो, तुम्ही केव्हीएल बी लावू शकता, पण डिपेंड करते की तुम्ही केव्हीएल किती फास्ट सॉल्व्ह करताय. किती लूप आहेत? 2 लूपची इक्वेशन, आणि मग त्यांना कम्पेअर करा. कोण झंझट सांभाळेल एवढं? सो बेस्ट वे काय? सगळ्यात भारी ट्रिक सांगतो. करंट काढताना कधी ओहम्सला डायरेक्ट यूज होतो का बघा. झाला का यूज? झाला? नाही झाला. मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्हाला लोड करंट डायरेक्ट ओहम्स लॉ ने भेटला का? नाही. सो प्रयत्न करा. ओहम्स लॉ, पहिली गोष्ट ओहम्सला लवकर यूज होतच नाही, कारण एवढं सोपं नेटवर्क नाहीये. सो खूप प्रयत्न करायचा की करंट CDR नच भेटला पाहिजे आणि व्होल्टेज VDR ने भेटलं. जर या 2 गोष्टींनी तुम्हाला मदत नाही केली, मगच मदत मागायची क्रिचॉफ्स नावाच्या व्यक्तीला. समजलं? सो प्रयत्न करा. करंट कशाने भेटला पाहिजे आणि व्होल्टेज नाहीच भेटला तरच क्रिचॉफ्स कडे जायचं. उगा बिनकामी क्रिचॉफ्सला बोलवायचं नाही. क्रिचॉफ्स न्यूमरिकल मध्ये आला म्हणजे तुमचे 10 मिनिट खाऊन गेला. मग बाकी मग तुम्ही आन्सर राईट सॉल्व्ह करा की रॉंग सॉल्व्ह करा. अंडरस्टँड? हो का नाही? न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह तर कराल, आणि न्यूमरिकल तुमच्या पूर्ण सिलेबसच्या टाइम मॅनेजमेंटला कोलॅप्स करून टाकणारे न्यूमरिकल आहेत. मग इथं तोच कॅन्डिडेट सक्सेस होतो ज्या कॅन्डिडेटने चांगली प्रॅक्टिस केलेली आहे. लास्ट टाइम मी बोललो होतो, आता पण बोलतो. इन लास्ट 12 years ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स आय गॉट ओनली 3 स्टुडंट्स फ्रॉम CKN हु गॉट आउट ऑफ मार्क. एखाद दिवस पेपर द्यायला मी पण बसलो ना, तर माझ्या चुका होऊ शकतात, पण ते 3 स्टुडंट आउटस्टँडिंग होते. हा ECN मध्ये तर आतापर्यंत 20-25 पोर होऊन गेले, कारण त्यांचं बॅकग्राऊंड इलेक्ट्रिकल आहे. पण EJ वाल्यांकडून 60 अबोव भरपूर जातात, पण 70 आउट ऑफ 70 खूप कमी जणांना भेटतात. ऐकताय का? सो याला एकच गोष्ट मदत करेल, काय? डायग्राम दनादन ड्रॉ करायची आणि सॉल्व्ह करत चालायचं. अंडरस्टँड? 5 मिनिट देतो, जेवढे लिहिता येईल लिहा. आणि आता सांगतो न्यूमरिकल लिहायला कंजक्टेडपणा करू नका, सुटसुटीत लिहा जरा, कारण नेटवर्क थेरम तुमचा पिच्चा इतक्या लवकर सोडणार नाहीये. बीटेकला पण गेले ना तरी हा चॅप्टर तुम्हाला सेम आहे. 5 मिनिट लिहून घ्या. मला बी थोडा रेस्ट पाहिजे असतो ठाकूर, विसरले वाटतं. CKNची नोटबुक कोणालाच द्यायची नाही.